नमस्कार, मी रेणुका शहाणे आणि आमचा चित्रपट गोविंदा नाम मेरा येणार आहे 16 डिसेंबरला. नक्की बघा. खूप धमाल आहे, मस्ती आहे. विकी कौशल, भूमी पेडणेकर, कियारा अडवाणी, अमेय वाघ, विराज बेलानी, माझा सयाजी शिंदेचं काम तुम्हाला बघायला मिळेल. खूप चांगली स्टारकास्ट, खूप धमाल मस्ती आहे. नक्की बघा, मस्त मनोरंजन आहे. या सिनेमात आम्ही बघतोय की भूमी तुमच्या पत्नी आहे त्याच्यामध्ये आणि ते सतत तुम्हाला बोलतायत काही ना काहीतरी बोलतायत मारते ते मला हो खूपच मारते आणि आणि तेव्हा मारायचा सीन त्याला मेथड करायचा म्हणजे सरांनी धडक पिक्चर आपला जो सैराट होता त्यामध्ये तो धडक आला. धडक सरांनी डिरेक्ट केला होता. मला क्षमा करा. आम्ही आज चल हवा येऊ द्या याच्या सेटवर आलेले आहोत आणि आम्ही आमची फिल्म आहे गोविंदा नाम मेरा, त्याला प्रमोट करत आहोत. अरे फिल्म मध्ये ना सीन आफ्टर सीन ये एक बोलता रहता है कि अरे गोविंदा नाम है मेरा, अरे गोविंदा नाम है मेरा. कोणीच गोविंदा बोलत नाही त्याला. एक मित्र भी है और एक ये मेरे बीवी का बॉयफ्रेंड भी है. हे काय बीवी का बॉयफ्रेंड है, बीवी का बॉयफ्रेंड भी है. वेगळा केला ये फॅमिली फिल्म है. आपली फॅमिली थोडी विचित्र किंतु सत्य फॅमिली. दोन तीन फॅमिली इन्वॉल्व असलेली फॅमिली. करेक्ट. मेरा पहला फिल्म में एक डायलॉग था कि ये दुख काय खत्म नहीं होता. ये गोविंदा नाम मेरा से फाइनली मेरा दुख खत्म हो गया. आणि आमच्या बरोबर खूपच गंमत होणे. अरे यार ये मेरा वडता. आणि माहिती नाही काय होणार. मला भी माहिती नाही पर हे माझा फार केस घेते हे सगळं. अरे पिक्चर का सबसे बड़ा स्टार ना ये अपना बोरीवली का दाबेली जो है. काय नाव आहे बोरीवली का दाबेली. मगाशी मला तो अक्षयचा म्हणत होता विकीच्या आधी माझी एंट्री होते का बघा. Wow. So this was the last day he was humble and modest. इसके बाद जो पहला ही. इसके बाद ना ऑफिस में जाओगे ना तो करण जोहर अरे विराज. He is very good. Thank you. Wow. नाही पण आज तुला माहिती आहे का पहिल्यांदा असं झालं इतक्या वर्ष की ज्यांनी पहिला सिनेमा केलाय त्याच्यावरती जास्त चर्चा झाली आहे. तर जी धमाल मस्ती आम्ही फिल्ममध्ये केली आहे तशीच काहीशी आम्ही ह्या मंचावर सुद्धा केलेली आहे, तर तीही बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या. गोविंदा नाम मेरा स्पेशल.
प्रिया शंकर आहे आणि माझा पहिला चित्रपट येतोय रितेश सर आणि जिनिलिया मॅम बरोबर, ज्याचं नाव आहे वेड. आणि प्लीज तुमच्या जवळच्या सिनेमागृहात जाऊन बघा ही फिल्म. एक सिनेमॅटिक एक्सपिरियन्स आहे आणि मराठीत अशा मोठ्या लेवलची ग्रँजर फिल्म येते. सो प्लीज नक्की थिएटर्समध्ये जाऊन बघा. वेड 30 डिसेंबरला. या चित्रपटामध्ये ॲक्च्युली हे लव्ह ट्रायंगल नाही, ह्या दोन वेगळ्या लव्ह स्टोरीज आहेत आणि म्हणून मला वाटतं की ह्या स्पेसिफिक चित्रपटामध्ये आपण प्रेमातल्या वेडेपणाची गोष्ट सांगायचं प्रयत्न. आय एम शुअर की थोडंफार तरी वेळ लागलंच असेल ना आत्तापर्यंत. तर प्लीज मूवी पहा आणि जो 30 तारखेला रिलीज होतोय डिसेंबर. सो आम्ही वेड फिल्ममधली लोक ह्या चला हवा येऊ द्यामध्ये आलो आहोत आणि इकडे पण वेडी लोक आहेत. तर आमची काय वाट लावतात, काय मजा करतायत हे प्लीज बघायला विसरू नका. झी5 वरती. कीप वॉचिंग.